करूया मंगलाचरण. एष सुरासुरमणुसिंद वंदिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुण्यतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नाणदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वंदामि वर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तवनमगणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ध्येय तत्व प्रज्ञापन अधिकार सुरू आहे. या अधिकारामध्ये आम्ही बघितलं की ध्रुव आत्मेची उपलब्धी जीवनामध्ये कशी करायची. ध्रुव स्वभावाची निरंतर आराधना ज्या वेळेला आम्ही जीवनात करू त्यावेळेला ध्रुवत्वाची प्राप्ती होणार. अध्रुव जे आहे आत्म्यासाठी जे असद्रूप आहे, अविद्यमान आहे, हेतुरूपाणी आहे, साधी शांत आहे, ते आत्म्यासाठी उपयोगी नाही. आत्मा स्वयं अनादि अनंत अहेतुक अशा प्रकारचा सद्रूप असा आहे आणि त्या ध्रुव आत्मतत्वाची एकरूप आत्मतत्वाची आराधना जीवनात केली तर आपोआपच मोह ग्रंथी नष्ट होते. पहिल्यांदाही आपण ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये मोह कसा नष्ट करायचा त्याचा उपाय बघितला होता. गाथा नंबर बघितलेली होती 80 नंबरची, की जो अरिहंतांना द्रव्य गुण पर्याय सहित जाणतो तो आत्म्याला जाणतो आणि मोह त्याच्या जीवनामधला नष्ट होतो. कारण अरिहंतांसारखंच आमचं स्वरूप आहे आणि अरिहंतांचं स्वरूप कसं आहे, आम्हाला या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारात बसवायचं असेल तर ध्रुव रूपाचं आहे, अचल रूपाचं आहे, एकरूप रूपाचं आहे. आणि अशा या अरहंत प्रभूंना आणि पर्यायाने आत्मतत्वाला जो जाणतो त्याच्या जीवनात मोहाची प्रबल सेना नष्ट होते. ही गोष्ट आपण बघितलेली होती. नंतर परत शिष्यानी प्रश्न केला होता की काय अरहंतांना जाणणं हाच एक उपाय आहे का. त्यावर परत उत्तर आचार्यांनी दिलेलं होतं की शास्त्र अध्ययन हा दुसरा उपाय, की याच्या माध्यमातून आम्ही आत्मतत्वाला जाणून त्याच्यावर श्रद्धा ठेवून युक्ती प्रमाण आगम या सगळ्यांच्या माध्यमातून आत्मतत्वाची प्रतीती आम्ही करू शकतो आणि त्याच्याही जीवनामध्ये हा मोह नष्ट होऊ शकतो. कारण आमचा अनादी कालाचा पुरुषार्थ हा मोह नष्ट करण्याचा सुरू आहे. आणि याही आता गाथामध्ये दुसऱ्या अधिकाराच्या उपसंहाराच्या गाथा आता सुरू आहे. आणि याही गाथामध्ये आचार्य हे सांगतात की ध्रुव आत्मतत्वाची तू निरंतर उपासना कर, आराधना कर. भेद विज्ञानाच्या माध्यमातून तुझं काय आणि पराचं काय हे तू सतत संघर्षपूर्वक कितीही प्रयत्न करावे लागले तरी, किंवा कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन, तू काहीही तुला श्रम करावे लागले तरी ते त्याच्यासाठी कर आणि आत्मप्रयत्नांच्या माध्यमातून तू हे स्वपर भेद विज्ञान ध्रुव आत्मा काय आहे याचं स्वरूप जाणून घे. आणि हे स्वरूप जाणल्यानंतर तुला ही जी मोहाची ग्रंथी आहे ही जीवनामधली नष्ट होते. आणि नुसतं मोहनीयच नष्ट होतं असं नाही आहे, मोहनीयासोबत अपरिहार्यपणे अनंतानुबंधीचा देखील अभाव जीवनात होतोच होतो. कारण अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व हे सोबतच
जीवनात जात असतात. लक्षात घ्या, कर्णानुयोगाच्या दृष्टीने ही गोष्ट आपल्याला बघायची असेल तर ज्या वेळेला अनादि मिथ्या दृष्टीला प्रथमतः सम्यक दर्शनाची प्राप्ती होते आणि ती सम्यक दर्शनाची प्राप्ती प्रथमोपशम सम्यक्त्वाचीच होते. प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये याला मिथ्यात्वाला अंतर्करण करून त्याला अनुदयामध्ये घ्यावं लागतं. त्याचा अनुदय येणार नाही अशी सोय तजवीज करावी लागते. म्हणजे मिथ्यात्वाचा अंतर्करण रूप उपशम याला करावा लागतो. कारण औपशमिक सम्यक्त्व आहे, प्रथमोपशम सम्यक्त्व आहे आणि या सम्यक्त्वामध्ये 3 करणपूर्वक अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण परिणामपूर्वक हे जे मिथ्यात्व आहे, या मिथ्यात्वाला अधस्तन स्थितीत किंवा उपरीतन स्थितीत टाकून मध्यंतरी अंतर्मुहूर्त पर्यंत मिथ्यात्वाचे निषेक राहणार नाही असं अंतर्करण तो करतो. आणि त्या अंतरायामामध्ये प्रवेश केल्यावर त्याला तिथे मिथ्यात्व नसल्यामुळे त्याला आता आत्म्याची सम्यक्त्वाची अनुभूती होते, प्राप्ती होते. आणि यासोबत अनंतानुबंधी जे कषाय आहे, हे अनंतानुबंधी कषायांचा अप्रशस्त उपशम करतो. मिथ्यात्वाचा अंतर्करण रूप उपशम ज्याला म्हणतात प्रशस्त उपशम आणि अनंतानुबंधीचा अप्रशस्त उपशम करून प्रथमतः याला आत्म्याची अनुभूती होते. म्हणजे शुद्ध आत्म्याचा ध्यास ज्या वेळेला जीवनात आहे त्याच्याच कडे याचा उपयोग केंद्रित झालेला असतो, त्यावेळेला सहजच जीवनामध्ये ही घटना त्याची घडत आहे. ही गोष्ट म्हणजे मोहनीयाची मोहग्रंथी नष्ट होण्याचा हा एक ध्रुव आत्म्याची आराधना, त्याकडेच लक्ष केंद्रित करणं, ही गोष्ट काल आपण 194 गाथेमध्ये बघितलेली होती. आणि नंतर मोहग्रंथी नष्ट झाल्यानंतर त्याचं फळ काय मिळतं, तर त्याचं साक्षात फळ अक्षय सुखाची प्राप्ती, निर्वाण पदाची प्राप्ती, याचं आम्हाला काल आपण थोडक्यात बघितलेली होती. आता ही 195 गाथेचं समालोचन पहा की या गाथेमध्ये मोहग्रंथी सुटल्याने, मोहग्रंथी कोणती, तर मिथ्यात्व, सर्वप्रथम तर मिथ्यात्व जावं लागतं. मिथ्यात्वासोबत चारित्र मोहनीयाच्या अनंतानुबंधी 4 प्रकृती देखील नष्ट होतात किंवा त्याचा अनुदय असतो म्हणा. प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी असल्यामुळे नष्ट होतात हा शब्द आपण वापरू शकत नाही, अनुदय असतो त्या ठिकाणी. आणि अनुदय असल्यामुळे आम्हाला परंपरेने हळूहळू विकास करता करता मोहनीय कर्म संपूर्णतः नष्ट करून 3 घातिया कर्मांचा नाश करून अनंत चतुष्टयाची प्राप्ती जीवनात करून घेता येते. म्हणजेच अक्षय सुख किंवा अक्षय ज्ञानाचा आम्हाला स्रोत त्या ठिकाणी जीवनात प्रगट होतो. अशी ही मोह गेल्यामुळे होणारं कार्य आहे. शुद्धात्म उपलब्धीच्या प्रसादाने मोहग्रंथी नष्ट होते. मोह म्हणजेच मिथ्यात्व, आणि मिथ्यात्व जेव्हा नष्ट होईल त्यावेळेला छडालाकाराच्या दृष्टीत तो अंतरात्मा बनतो. जरी तो व्रत पाळत नसला तरी तो जघन्य अविरत समदृष्टी तिनो शिवमगचारी हा अंतरात्मा बनला. आणि अंतरात्मा झाला की याची अंतरयात्रा सुरू झाली, मोक्ष पथिक तो बनला. निश्चितपणे त्याचा मार्ग त्यांनी योग्य रीतीने निवडलेला आहे. भलाई त्याच्या गती कमी असेल, तो हळूहळू जाईल, पण जाईल तर तरी देखील तो त्या मार्गावर आरूढ होऊन पूर्णत्वापर्यंत पोचणारच आहे. ही भवितव्यता देखील तिथे नक्की व्यक्त झालेली आहे. म्हणून मिथ्यात्वाचा नाश केल्याबरोबर त्याला अंतरात्मा म्हटल्या जातं. मिथ्यात्व जोपर्यंत आहे तोपर्यंत तो बहिरात्मा असतो, आणि बहिरात्म्याचं स्वरूप देह जीव को एक गिने बहिरातम तत्व मुधा आहे. असा मुधा
म्हणजे ज्याच्यामध्ये तो मूढ बनलेला आहे असा हा बहिरात्मा आहे. म्हणून हा अंतरात्मा बनला आणि निश्चल अनुभूती रूप वितराग चारित्राला प्रतिबंधक रागद्वेषाला नष्ट करतो. निश्चल आत्मेची अनुभूती 7व्या गुणस्थानापासून निश्चल आत्मेची अनुभूती आहे, पण चौथ्या गुणस्थानापासून ज्या प्रमाणामध्ये चारित्र मोहनीयाचा अभाव झाला त्या प्रमाणात व्यक्त होणारी आंशिक शुद्धता तिथे नियमपूर्वक व्यक्त आहे. जसं चौथ्यामध्ये अनंतानुबंधी त्याची उदयात नाही. 5व्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानाचा उदय नाही आणि अप्रत्याख्यानाचा अनुदय असताना अप्रत्याख्यानाचा अनुदय असताना त्याच्या जीवनात अवश्यपणे श्रावकांची व्रत पालण्याचा परिणाम असतोच असतो. प्रत्याख्यानाचा अनुदय असताना मुनी व्रत पाळण्याचा परिणाम त्याच्या जीवनात दिसतो. तर अशा प्रकारे त्याशी ते कर्म अविनाभावी रूपाने कर्णानुयोगाच्या दृष्टीतून तशा प्रकारची प्रक्रिया तिथे नियमपूर्वक घडते. आणि वितराग चारित्र की ज्या वेळेला आता फक्त संज्वलन कषायाचा तीव्र किंवा मंद उदय आहे आणि बाकी 12 कषायांचा अनुदय आहे, म्हणजे अनंतानुबंधी नाही, अप्रत्याख्यानावरण नाही आणि प्रत्याख्यानावरण नाही, आणि त्या ठिकाणी संज्वलनचा एक तीव्र उदय असेल. संज्वलनच्या तीव्र उदयामध्ये जीवाचा प्रमत्त भाव आहे आणि मंद उदयामध्ये शुद्धोपयोग जीवनात आहे. आता जरी प्रमत्त भाव, गुणस्थानाचं नाव प्रमत्त विरत असलं, प्रमाद आहे असं जरी सांगत असले तरी त्यांच्या जीवनामध्ये आमच्या असंयमी सारखा प्रमाद कदापिही राहू शकत नाही. त्यांच्या जीवनामधला प्रमाद कोणता? तर ते शुद्धामध्ये लीन राहू शकत नाही. त्यांना उपदेश देण्याचा परिणाम असतो, शास्त्र लेखनाचा परिणाम असतो, गुरुवंदनेचा किंवा देव वंदनेचा परिणाम असतो, किंवा तीर्थयात्रेमध्ये जावं असा त्यांच्या जीवनात परिणाम असतो. कदाचित आहारासाठी निघावं असा परिणाम त्यांच्या जीवनात असतो आणि हा त्यांच्या जीवनातला प्रमाद सांगितलाय. म्हणजे ग्रंथलेखन हा देखील त्यांच्या जीवनामधला प्रमाद सांगितलेला आहे. म्हणून असंयमीच्या जीवनामध्ये प्रमाद आणि त्यांच्या जीवनातील प्रमाद यामध्ये महत् अंतर आहे. ते शुद्धात लीन राहू शकत नाही हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे आणि असंयमी शुभातही जाऊ शकत नाही हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. असंयमीचा वेळ हा विकथेमध्ये जातो, कषायांमध्ये जातो, निद्रेमध्ये जातो. हा त्यांच्या जीवनातला 15 प्रकारचा प्रमाद सांगितलेला आहे. हा प्रमाद मुनींच्या जीवनात अशा तऱ्हेने असंयमी सारखा नाही, पण तरी देखील ज्या अनुषंगाने आहे त्या अनुषंगाने चारित्र पूर्ण यथाख्यातपणाला प्राप्त होत नाही. आंशिक वितरागता आणि संज्वलनच्या उदयात असलेला मंद तीव्र परिणाम त्या अनुषंगाने प्रवृत्ती रूप चारित्र त्यांच्या जीवनात दिसतं. म्हणजेच रागद्वेषाची मात्रा तिथे संज्वलनच्या उदयामध्ये दिसते. ज्या भूमिकेत जेवढा कषाय आहे त्या भूमिकेत तो तशा प्रकारचा कषायांची मात्रा लावून घ्यायची. म्हणून रागद्वेषाला आता जीवनातून तो जरी नष्ट नाही करू शकला तरी वितराग चारित्राला पोषक असाच रागद्वेष आता तिथे विद्यमान आहे. त्यामुळे सुख आणि दुःख आदी भावांमध्ये देखील समता येते. कारण सुख आणि दुःख, सांसारिक सुख दुःखाच्या पलीकडे एक उच्च आनंद स्वरूप आत्मतत्वाला त्यांनी अनुभवलेला आहे. म्हणून या सांसारिक सुखदुःखामध्ये तो अडकून पडत नाही, रत होत नाही, निरंतर त्या ठिकाणी त्याची उपेक्षा बुद्धी असते. हा अंतरात्मा सुखदुःखात समानता ठेवून परम मध्यस्थ रूप, स्वभाव वृत्ती रूप, सामान्य रूप परिणमतो. आणि जेव्हा ही वरची भूमिका आलेली आहे, अंतरंगामध्ये कषायांचा अनुदय झालेला आहे,
12 कषायांचा अनुदय आहे आणि मुनी व्रत त्याच्या जीवनात असणार नाही असं संभवनीय नाही. 12 कषायांचा अभाव आहे म्हणजे त्याच्या जीवनात अपरिहार्यपणे बाह्यतः मुनिव्रतांचा स्वीकार आहेच आहे. श्रामण्य त्याच्या जीवनात अवतरित झालेलंच आहे. श्रवण ते खऱ्या अर्थाने आहेतच. त्यामुळे तो अनाकुल लक्षण रूप परम अक्षय सौख्याची प्राप्ती करून घेतो आणि असाच हा जीव परम अक्षय सुखाला प्राप्त होतो. श्रामण्य अर्थात मुनीपणा आणि त्याचे लक्षण काय? मुनीपणाचं लक्षण बाह्यतः महाव्रत पाळणं, समितींचं पालन करणं, गुप्तीचं धारण करणं किंवा दशधर्म पाळणं, 12 तप पाळणं, हे खरं त्या ठिकाणी सामान्याचं लक्षण नाही. हे तर बाह्य लक्षण आहे. पण अंतरंगामध्ये मुनिपदा असणं म्हणजेच 12 कषायांच्या अभावात वितराग परिणाम जीवनात असणं, हे खरं श्रामण्य आहे. हे खरं मुनिपद आहे. आणि हे मुनिपद जीवनात असताना बाह्यतः त्यांच्या जीवनामध्ये अपरिहार्यपणे महाव्रतांचं पालन असं व्यवहार चारित्र्य असणारच आहे. आणि मध्यस्थ भावामुळे निज शुद्धात्म संवेदनाने उत्पन्न परम आनंद तृप्तिरूप अनाकुल सुख तो प्राप्त करतो. या संबंधात वृंदावन कवी लिहितात, अनादिकी मोह दुर्बुद्धीमयी गाठीतही. अनादिकालाची ही दुर्बुद्धीमयी गाठ आता नष्ट झाली. ज्याने दूर कियो निज भेद ज्ञान बलते. भेद ज्ञान बलानी त्यांनी ही मोहाची ग्रंथी नष्ट केली. ऐसो होत संत वह इंद्रनिके सुख दुःख. असे हे संत असतात की जे इंद्रियाच्या सुखदुःखाला समजानी न्यारे रहे तिनके विकल्पके आणि त्यांच्यापासून ते अत्यंत विविक्त असतात. सोई महाभाग, त्याला महाभागी म्हटलंय. मुनी सकल व्रती बडभागी. बडभागी म्हणजे महान सौभाग्यशाली असे ते आहे, महाभागी आहे. मुनी राज की अवस्था माही राग दोष भाव को विनाशे मूल थलते. पावे सो अखंड अतीन्द्रिय अनंत सुख एक रस वृंदावन रहे सो अचल है. अशा तऱ्हेने एक रस, आत्मरस आता त्यांच्या जीवनामध्ये अवतरित झालेला आहे आणि या अमृत रसाचं ते नित्य पान करत आहे. आणि या अमृतपाना पुढे त्यांना इंद्रिय सुखाची महती यत्किंचित देखील जाणवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचा प्रयोग जीवनात करण्यासाठी शुद्धात्म तत्वाच्या भावनेने रागद्वेष दूर करून सहज आत्मविकास जीवनात आम्हाला प्राप्त करायचा आहे. पहिल्यांदा तर मोहग्रंथी आमची जीवनात नष्ट झाली पाहिजे. मोहग्रंथी नष्ट झाली, एकदा का सम्यक दर्शनाची प्राप्ती जीवनात झाली की आपोआपच जीवनामध्ये व्रतांविषयी आस्था निर्माण होते. व्रत माझ्या जीवनात कधी प्राप्त होईल हा निरंतर ध्यास अंतरंगात असतोच असतो. कारण एकदा या अनुभूतीमध्ये गेल्यानंतर ही जी चारित्र्याची परिणती आहे ती जरी तत्काल त्याच्या जीवनात आली नाही तरी चारित्र्याविषयी श्रद्धा त्याच्या जीवनात निसर्गतः विद्यमान राहतेच. आणि म्हणून अशा या शुद्धात्म भावनेच्या बलानी हा आत्मा रागद्वेषाला नष्ट करत करत आत्मिक विकास प्राप्त करतो. हा प्रयोग जीवनात या गाथेच्या अनुषंगाने करायचा आहे. आणि आता गाथा पहा 196 नंबरची. या गाथेमध्ये आचार्य सांगतात की ज्या वेळेला आता ध्यानाचा उपदेश दिलेला आहे, ध्यानामध्ये एकाग्र चिंता निरोधो हे सांगितलंय. एक आत्मतत्वावर मन वचन कायची प्रवृत्ती केंद्रित झाली पाहिजे, ही गोष्ट आचार्यांनी सांगितली. मग आता एकाग्र संचेतन रूपी ध्यान
हे आत्म्यामध्ये अशुद्धता आणत नाही, ही गोष्ट सांगते. की एकाच आत्मतत्वाचे जेव्हा ध्यान आम्ही करतो, तर ध्यानाने जीवनामध्ये व्यग्रता नाही. ध्यानाने ज्ञेय जाणलं म्हणून अशुद्धता ज्ञानामध्ये येत नाही. ज्ञानाचा स्वभाव जाणण्याचा आहे आणि तो सातत्याने जाणतच राहणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी आमच्या आत्मतत्वामध्ये अशुद्धता येऊ शकत नाही. गाथा नंबर 196. जो खविद मोह कलुसो विषय विरतो मनो निरुभिता समवठिदो सहावे सो अप्पाणम हवदिछादा. जो खविद मोह कलुसो विषय विरतो मनो निरुभिता समवठिदो सहावे सो अप्पाणम हवदिछादा. जो खविद मोह कलुसो, खविद म्हणजे क्षय केलेला आहे, नाश केलेला आहे. क्षपित, खविद क्षपित, क्षपण केलेला आहे, नष्ट केलेला आहे. कशाचा? तर मोह, मोह म्हणजे दर्शन मोह, आणि कलुषो म्हणजे चारित्र मोह. ज्यांनी दर्शन मोह म्हणजे पूर्ण मोहनीय कर्माचा क्षय केलेला आहे. आणखी हा कसा आहे? तर विषय विरतो, विषयांपासून हा अत्यंत विरक्त आहे. 5 इंद्रियांचे विषय, स्पर्शनेंद्रियाचा स्पर्श, रसनेंद्रियाचा रस, गंध, वर्ण आणि शब्द, या 5 इंद्रियांच्या विषयापासून जो विरत झालेला आहे आणि मनोनिरुंभिता, आणि मनाचा निरोध केलेला आहे. मनाने देखील या 5 इंद्रियांच्या विषयामध्ये जो प्रवृत्त होत नाही, असा हा सहावे समवठिदो, स्वभावामध्ये सम, सम म्हणजे सम्यक प्रकारे स्थित झाला. समवठिदो, सम्यक प्रकारे हा अवस्थित झालेला आहे, स्थिर झालेला आहे, स्वभावामध्ये आणि स्थिरता प्राप्त केलेली आहे. सो अप्पाणम झादा अवधी, तो आत्म्याचं ध्यान करणारा आहे. म्हणजे पहिल्यांदा मोहनीयाचा नाश केला म्हणजे त्याची श्रद्धा समीचीन झाली. श्रद्धा समीचीन झाली की त्याचं ज्ञान देखील त्या समयात समीचीन झालं. रागद्वेष नष्ट झाले, चारित्रामध्ये देखील वितरागता प्राप्त झाली. आणि असा हा मनाचा निरोध करून, एकाग्र मनाला करून, मन वचन कायेच्या प्रवृत्तीपूर्वक हा ज्या वेळेला आत्मस्वभावामध्ये सम्यक रीतीने अवस्थित झाला, असा जो आत्मा आहे, हा आत्मा ध्यान करणारा आहे. टीका पहा. ज्याने मोहमल्लाचा क्षय केला, मोहनीय कर्माला मल्ल म्हटलेलं आहे, मोहमल्ल, असा हा मोहमल्लाचा क्षय केला, त्या आत्म्याला मोहमूलक, मोह म्हणजे परद्रव्यामध्ये आत्मीय बुद्धी, अशी ही मोहमूलक परद्रव्य परिणतीचा अभाव झाल्यामुळे, कारण मोह जोपर्यंत आहे, मिथ्यात्व जोपर्यंत आहे, तोपर्यंत तो परद्रव्याला स्वतःच आहे असं मानतो. हा माझा आहे. मोहनीय कर्माच्या उदयात ही परिणती दिसते. आता मोहच गेला, नष्ट झाला, म्हणून परद्रव्य परिणतीचा अभाव झाला. त्यामुळे विषयांपासून विरक्तपणा येतो आणि आपोआपच मोहनीय गेलं, विपरीत मान्यता नष्ट झाली. त्याबरोबर विषयांमध्ये आनंद आहे, परामध्ये आनंद आहे, ही बुद्धी त्याची संपलेली आहे. परापासून जीव सुखी होऊ शकतो किंवा दुःखी होऊ शकतो, ही मिथ्या भ्रांती जीवनात संपलेली आहे. माझ्याच आत्मामध्ये आनंदाचं अमृतमयी सरोवर विद्यमान आहे आणि मी आत्म्याचा अनुभव माझ्याच द्वारा आत्मतत्वामध्ये घेऊ शकतो, हा विश्वास असल्यामुळे परवस्तू सुखी दुःखी करू शकतात, हा भ्रम खंडित झालेला आहे आणि त्यामुळे विषयांपासून विरक्त होतो. विषय विरक्ती झाल्यामुळे त्या इंद्रिय विषयरूप अधिकरणभूत अन्य द्रव्याच्या अवलंबनाचा अभाव होतो.
जर इंद्रियांमध्ये आता आसक्ती राहिली नाही, विषयांमध्ये उदासीन झाला, तर या इंद्रिय विषयांना अधिकरण रूप, आधार रूप असलेलं जे काही परद्रव्य आहे, धनधान्यादी अत्यंत प्रिय वाटणाऱ्या, आकर्षक वाटणाऱ्या अशा ज्या काही परवस्तू आहे, याच्याही अवलंबनाचा अभाव होतो. त्यामुळे सागरामध्ये असणाऱ्या एक मात्र जहाजाच्या आश्रयाने राहणाऱ्या पक्षाप्रमाणे अनन्य शरण दुसरे काही शरण नसणाऱ्या मनाचा निरोध होतो. उदाहरण इतकं सुंदर दिलेलं आहे आणि अत्यंत लक्षात ठेवण्यासारखं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. एका जहाजावर एक पक्षी चुकून त्या शिडावर बसतो आणि ते जहाज समुद्रामध्ये वेगाने जातं. वेगाने जात असताना पक्षी त्या शिडावर बसू नये. समुद्राच्या खोल मध्यवर्ती ठिकाणावर गेल्यानंतर त्या पक्षाला आपल्या घरट्याकडे जाण्याची आठवण झाली. त्या पक्षाने पाहिलं की आपण आपल्या घरट्याकडे वापस जाऊ, पण त्याच्या पंखामध्ये परत जमिनीपर्यंत येण्याचं सामर्थ्य नाही. त्यामुळे तो त्याच ठिकाणी उडेल, परंतु आश्रयासाठी परत परत तो त्या नावेतच, शिडावरच येऊन बसेल आणि तिथेच तो विश्राम घेईल, कारण त्याला दुसरीकडे आता कुठेही जागा सापडणार नाही, कारण ते जहाज दूरवर समुद्रामध्ये निघून गेलेलं आहे. त्या पक्षाला आता एक त्या जहाजाशिवाय दुसरं शरणरूप काहीही नाही. हेच उदाहरण आपल्या मनावर लावायचं आहे. मनाचे सगळे जेव्हा विकल्प तुटलेले आहे, कोणत्याही विकल्पामध्ये त्याला आता स्थिर राहायचं नाही, विषय विरक्ती आहे, म्हणजे विषयांचे विकल्प त्याच्या जीवनातून तुटून गेले. नंतर त्या विषयांना परसाधन रूप जे काही आश्रयभूत कारण होतं, त्याचेही विकल्प आता जीवनामध्ये नाही. आणि असं हे जे मन आहे, हे मन भरकटलं तर तितक्यातल्या तितक्यातच भरकटेल, परंतु त्याला आत्म्याशिवाय एक विश्राम करणारं कोणतंही स्थान दिसणार नाही. आणि म्हणून परत परत ते तो आत्मा आपल्याच निजस्थानी त्याच ठिकाणी परत परत एकाकार होईल. अशा प्रकारचं हे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून पहा उदाहरण परत की सागरामध्ये असणाऱ्या एक मात्र जहाजाच्या आश्रयाने दूरवर गेलेला आहे जहाज, आणि त्या सागरामध्ये आता त्या पक्षाला एकमेव आता फक्त त्या जहाजाचाच आश्रय उरलेला आहे. अशा राहणाऱ्या पक्षाप्रमाणे अनन्य शरण दुसरं काहीच शरण नसणाऱ्या मनाचा निरोध होतो. तदनंतर मनाच्या निमित्ताने होणाऱ्या चंचलपणाचा विलय झाल्यामुळे आणि आता हे मन चंचल राहील ते किती काळपर्यंत? काही काळानंतर परत ते मन एका अग्रावर स्थिर होणारच आहे. काही काळ चंचल झालं, परत ते उडलं, म्हणजे परत इकडे तिकडे भरकटलं, परत त्याच आत्मप्रदेशावर आलं, तिथेच केंद्रीभूत झालं, परत भरकटलं, परत आत्मप्रदेशावर आलं. असं करता करता ते आत्मप्रदेशावरच स्थिर राहील अंतर्मुहूर्त पर्यंत. त्याच ठिकाणी ते एकाकार होईल. आणि असं मनाच्या निमित्ताने होणाऱ्या चंचलपणाचा देखील आता निरोध झाल्यामुळे, विलय झाल्यामुळे अत्यंत सहज चैतन्य स्वरूप स्वभावामध्ये समवस्थान होते. हे आत्मा आपल्याच आत्मप्रदेशात, आपल्याच ज्ञानात, आपल्याच चैतन्यामध्ये, आपल्याच स्वभावामध्ये स्थिर रूप राहतं. कारण आता त्याला दुसरं कुणीही शरण रूप उरलेलं नाही, आणि म्हणून एक आत्मतत्वाचीच त्यांनी शरण घेतलेली आहे. पहा, भक्तांबर आपण म्हणतो, आणि भक्तांबरामध्ये या अनुषंगाने एक श्लोक आढळतो.
मने वरम हरिहरादय एव दृष्टा दृष्टेषु येषु हृदयम त्वयितोषमेती. मानतुंगा आचार्य म्हणतात आहे की बरं झालं मी इतर देव देवतांचं सगळ्यांना मी बघितलेलं आहे. मन्नेवरम हरिहरा दयेव दृष्टा, या सगळ्यांना मी बघितलंय, त्यांचं सगळ्यांचं स्वरूप मी जाणून घेतलेलं आहे. आणि मग मी तुझ्या शरणामध्ये आलो आहे, कारण मला त्यांच्यामधली कमतरता लक्षात आली आणि तू किती वितरागी आहे, तू किती परिपूर्ण आहे हे मला ज्ञात झालं. समजा आपल्याला एखाद्याने सांगितलं की भगवान परिपूर्ण आहे आणि त्यांच्याच तू शरणामध्ये जा, तर आम्हाला ती गोष्ट चटकन एका समयात पटत नाही. पण ज्या वेळेला आम्ही सगळं पाहून चुकलो आणि त्याच्यातला फोलपणा आम्हाला लक्षात आला की आम्हाला सहज पडतं, नाही हे जे सांगितलेलं आहे हेच खरं आहे. त्याप्रमाणे या मनाने देखील अनेक ठिकाणी आश्रय शोधण्याचा प्रयत्न केला. आश्रय शोधत असताना त्याच्या लक्षामध्ये आलं की ज्याला ज्याला मी आश्रय बनविलं त्याच्यामध्ये काही ना काही कमतरता आहे, उणीवा आहे. आणि ह्या उणीवा एक माझ्या आत्मतत्वामध्येच मी जेव्हा अवस्थित राहील तिथे एकही उणीव नाही, तिथे एकही कमतरता नाही, हे त्याला जाणवेल, प्रतीतीत येईल आणि मग तो स्वभावामध्ये अवस्थित होतो. म्हणून स्वभावामध्ये असं समवस्थान झालं. तेच स्वरूपामध्ये प्रवर्तमान अनाकुल स्वरूप एकाग्र संचेतन असल्यामुळे ध्यान म्हटल्या जातं. आणि म्हणून ते स्वभावामध्ये आता एकाग्र चिंता निरोध आहे, म्हणजे श्रद्धेची, ज्ञानाची, चारित्राची परिणती एक आत्मतत्वावर एकाकार झालेली आहे. म्हणजे मन वचन कायेची प्रवृत्ती एक आत्मतत्वावर एका अग्रावर केंद्रित झालेली आहे. आणि म्हणून एकाग्र चिंता निरोधो ध्यानम अशा प्रकारचे ध्यान त्याच्या जीवनामध्ये अवतरित झालेलं आहे. आम्ही खूपदा ध्यानासाठी प्रयोग करतो आणि ध्यान संकल्प करतो, पण ध्यान करण्यासाठी आमची जी पार्श्वभूमी आहे ती कशा रीतीने आम्हाला तयार करावी लागते, ही या गाथेमध्ये आम्हाला त्याचं सगळं विवरण पाहायला मिळतं. मोहाची ग्रंथी सुटली पाहिजे. चारित्र मोह आमच्या जीवनामधला हळूहळू कमी झाला पाहिजे. आणि जो काही चारित्र मोह असेल त्याचा आमच्या जीवनात उदय नसावा, वितरागता आमच्या जीवनात झळकायला हवी. आणि आम्हाला वारंवार मनाचा निरोध करून एक आत्मतत्वावर आम्ही कसं केंद्रित होऊ याचा पुरुषार्थ जीवनात करायचा आहे. आणि अशा रीतीने आत्मस्वभावामध्ये अवस्थित होणं ही आहे ध्यानाची प्रक्रिया. त्याला ध्यान म्हटले जाते. आणि म्हणून स्वभावामध्ये अवस्थान रूपाने असलेले ते ध्यान आत्म्यापासून अभिन्न असल्यामुळे, कारण आत्मा आणि ध्यान या दोन गोष्टी आता अलग राहिलेल्या नाही, कारण ध्यान आहे म्हणजेच ते आत्मस्वभावामध्ये एकाकार झालेलं आहे. आणि म्हणून ते अभिन्न असल्यामुळे ध्याता आणि ध्येय एकच असल्यामुळे ध्यान म्हणजेच आत्मा आहे. म्हणून या ठिकाणी अभेद वृत्तीने ध्यान आणि ध्याता एकच आहे. किंवा आम्ही छडाला मध्ये म्हणतो, जह ध्यान ध्याता ध्येय को न विकल्प वच भेद जहा, चिद भाव कर्म चिदेश करता चेतना किरियाता, तीनों अभिन्न अखंड उपयोग की निश्चल दशा, प्रगटी जहां दृग ज्ञान चारित्र एकधा तीने लसा. अशा प्रकारे ही ध्यानाची अवस्था की तिथे आत्माच एक आमच्या लक्षामध्ये आहे, आत्म्याशी आम्ही अभिन्न झालो आहे, चैतन्याशी अभिन्न आहे. आणि हेच त्या ठिकाणी ध्यान म्हटलं जातं. आणि म्हणून हे आत्मध्यान, याच्यामध्ये अशुद्धता काही नाही, म्हणून ते अशुद्धतेचं कारण नाही. ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध केलेली आहे. भावार्थ आणि याचं आपण परत
जयसेन आचार्य देखील याच्यावर विस्तृत रीतीने वर्णन करणार आहे. त्याचंही आपण विश्लेषण उद्याच्या याच्यामध्ये बघू. पण तरी उद्याला क्लास होणार नाही. परवाला आपला क्लास होईल नियमित रूपाने. उद्याच्या दिवस आपली क्लासला सुट्टी राहील. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.